आता आपण काय करणार आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ हॉलो कोन काढणार आहोत. सो बिफोर गोइंग टू देअर आपल्याला या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ हॉलो कोन, नेमकी हॉलो कोन आपण कसा सिलेक्ट केला आहे आपण पहिल्यांदा हे समजून घेऊ. हे समजून घेतल्यानंतर आपण मी या ठिकाणी डायग्राम काढलेली आहे. या डायग्रामवर आपल्याला कसं पद्धतीने एलिमेंट सिलेक्शन करायचे आहे, कशा पद्धतीने जॉमेट्री आपल्याला घ्यायची आहे, देन त्याच्यानंतर काय आपल्याला जॉमेट्रिकल रिक्वायरमेंट आपल्याला लागेल की जी आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करून देईल ते समजून घेऊया. क्लिअर? ओके. या ठिकाणी हॉलोकोन घेतलेला मी, हॉलोकोन या पद्धतीनं असा हॉलोकोन घेतलेला आहे जो काय आहे इकडून असा हा फेस सुद्धा काय त्याचा ओपन आहे. बरोबर, फेस इज कम्प्लिटली ओपन, म्हणजे या ठिकाणी कोणताही सपोर्ट एरिया नाही आहे. अँड जेवढा पण इनर व्हॉल्यूम आहे हा पूर्णपणे काय आहे, हॉलो आहे. राईट, म्हणजे हा पूर्णपणे एकंदरीत ओपन आहे. आणि जेवढं पण मास डिस्ट्रीब्युटेड आहे ह्या हॉलोकॉनचं हे पूर्णपणे ओव्हर द सरफेस एरियाच आहे. कोनिकल शेपवर जेवढं पण मास आहे हे या पद्धतीने डिस्ट्रीब्युटेड आहे. राईट, आणि देन त्याच्यानंतर मी हा ॲक्सिस घेतलेला आहे की ज्या ॲक्सिसच्या भोवती हा काय होतोय असा रोटेट होतोय. अँड येस, आपल्याला काय करायचं आहे, अबाउट दिस ॲक्सिस याचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे. क्लिअर आहे कहाणी? ओके. आता आपण आपल्या मेन कॉन्सेप्टकडे जाऊया की जर आपण हॉलोकोनचं जर स्ट्रक्चर बघितलं किंवा हॉलोकोनला जर मी थोडं एक्सप्लेन करायचं ठरवलं तर जर या ठिकाणी मी जर एक रिंग जर या ठिकाणी सिलेक्ट केली, एलिमेंटल रिंग जर मी या ठिकाणी सिलेक्ट केली तर देन त्याच्यानंतर अशी एक रिंग, दोन रिंग, तीन रिंग अँड सो ऑन. बरोबर, या हाईटप्रमाणे पूर्ण रिंग जर ओव्हरलॅप झाल्या तर या ठिकाणी आपल्याला काय मिळतो, हॉलोकोन मिळतो. ठीक आहे बाई. मग त्याच्यानंतर मी काय केलं, वरून बरोबर याच्या टॉप पार्टवरून काय गेलो, एक्स डिस्टन्सला गेलो. एक्स डिस्टन्सला जाऊन मी या ठिकाणी काय केला, DX विड्थचा छोटासा काय केला एलिमेंट सिलेक्ट केला, जी एक काय झाले रिंग झाली. आणि ती रिंग आहे थोडक्यात स्मॉल r रेडियसची. बरोबर, आणि देन त्याच्यानंतर L इज अ लेंथ ऑफ द, ही जी स्लांट लेंथ आहे ना याची स्लांट हाईट, याची काय टोटल लेंथ आहे L. राईट, खाली जो तुमचा सर्क्युलर एरिया आहे या सर्क्युलर एरियाची जी रेडियस आहे आपण ती कॅपिटल R केली आहे. बरोबर, याच्यामुळे मी याला काय बोललो, ओपन हॉलोकोन पण बोललेलो आहे की ज्याचं मास काय आहे कॅपिटल M आहे, ज्याची रेडियस काय आहे बेसची कॅपिटल R आहे. आणि या ठिकाणी आपण काय केली, एलिमेंटल रिंग सिलेक्ट केली. मी बोलल्याप्रमाणे की आपण काय केलेलं आहे, मास बघितलं की मास ऑफ अ हॉलोकोन डिस्ट्रीब्युटेड ओव्हर इट्स सरफेस एरिया असा कोनिकल शेपवर. सो काय केलं, मास ऑफ द हॉलोकोन डिस्ट्रीब्युटेड ओव्हर द सरफेस एरिया, देअरफॉर युजिंग सरफेस मास डेन्सिटी दॅट इज युअर सिग्मा इक्वल्स टू मास अपॉन एरिया. अँड मास तर आहेच आपल्याला माहिती, विच इज युनिफॉर्म अँड कॉन्स्टंट टर्म. सो मास अपॉन एरिया, याचा एरिया काय येईल, एरिया याचं काय होईल या ठिकाणी πRL. राईट, πRL याचा एरिया होईल. कंडिशन जर सपोज तुम्हाला काय केलं, या ठिकाणी असा कोन दिला, असा कोन जर दिला पण याच्या खाली जो आहे बॉटमला हा पण तुम्हाला जर एरिया दिला, राईट, तर हा एरिया सुद्धा या हॉलोकोनमध्ये ॲड करावा लागेल. आपण ही केस नाही घेतलेली. सो याचा एरिया काय होईल या ठिकाणी πr². सपोज याची काय या ठिकाणी ही कॅपिटल R रेडियस आहे तर याचा एरिया काय होईल πr² प्लस देन त्याच्यानंतर याचा एरिया जो आपण मानलाय तो काय होईल तुमचा πRL. राईट, अशी जर कंडिशन असेल तर तुम्हाला मग याचा बेसला जो एरिया आहे याचा पण एरिया कन्सिडर करावा लागेल. पण हा एरिया आपण इथं कन्सिडर केलेला नाही आहे, सो हा एरिया आपला काय येणार नाही. सो या ठिकाणी एरिया काय आला πRL. बरोबर. सो आता आपण काय करूया, प्रोसीड करूया टू फाइंड आउट द मास ऑफ अ एलिमेंटल सिलेक्टेड रिंग, की ज्याचं मास आपण काय केलं DM सिलेक्ट घेतलेलं आहे. सो हे DM मास नेमकी ह्या रिंगचं किती येतं इन टर्म्स ऑफ अवर जॉमेट्री आपण ते पूर्णपणे काय करूया, एक्झिक्यूट करूया. क्लिअर आहे? ओके. सो मास ऑफ एलिमेंटल रिंग. बरोबर, कसं काढणार ते, ऑब्वियसली युजिंग सरफेस मास डेन्सिटी. बरोबर, सरफेस मास डेन्सिटी. का, कारण ही रिंग ह्याच पार्टची आहे, सो डेन्सिटी ऑब्वियसली सेम राहील. सो देअरफॉर सिग्मा इक्वल्स टू DM अपॉन DA. छोटीशी रिंग आहे म्हणून छोटासा मास, छोट्याशा रिंगचा छोटासा एरिया DA.
क्लिअर आहे का? आणि जसं आपण इथं काय घेतलं सिग्मा मास अपॉन एरिया. सो या ठिकाणी काय येईल DM अपॉन DA राईट. सो या ठिकाणी पहिल्यांदा आपण बघूया DM कसं काढायचं आहे. सो DM अपॉन DA काय येईल याचा DA काय येईल याचा एरिया राईट. त्या रिंगला जर मी या ठिकाणी तोडलं, या रिंगला जर मी तोडलं तर ती रिंग या पद्धतीने तयार होईल बघा. त्या रिंगला जर या पद्धतीने तोडून मी जर असं सरळ केलं तर रिंग या पद्धतीनं तयार होईल बरोबर. जिची लेंथ काय होईल या ठिकाणी 2πr, तिची विड्थ किती या ठिकाणी dx राईट. सो देअरफॉर याचा एरिया काय होईल या ठिकाणी DA इक्वल्स टू 2πr इंटू dx. हा काय झाला याचा या इलेमेंटल रिंगचा एरिया झाला. सो देअरफॉर दॅट इज युअर 2πr इंटू dx. क्लिअर आहे का? आणि सो याचं मास काय होईल मग या ठिकाणी देअरफॉर DM इक्वल्स टू सिग्मा इंटू 2πr इंटू dx राईट. सिग्मा ही टर्म आपल्याला माहित आहे की वर काय आहे मास अपॉन πr ज्याचा पूर्ण सरफेस एरिया आहे. हा जर सरफेस एरिया जर मी या ठिकाणी टाकला तर म्हणजे इलेमेंटल रिंग मध्ये काय होईल आपल्या पूर्ण हॉलोकोनचा काय या ठिकाणी सरफेस एरिया इन्क्लूड होऊन जाईल. देन त्याच्यानंतर मी काय करेल याला 0 पासून तर L पर्यंत जर इंटिग्रेट केलं तर ऑब्व्हियसली मला काय मिळेल या ठिकाणी याचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करता येईल इलेमेंटच्या साह्यानं. का इलेमेंट कोणता सिलेक्ट केला मी रिंग सिलेक्ट केला आहे आणि ऑलरेडी आपण काय केलं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युअर रिंग फाइंड आउट केला आहे दॅट इज युअर mr स्क्वेअर राईट. ओके सो आपण त्याच रेफरन्सला घेऊन पुढे जाणार आहोत टू फाइंडिंग आउट द मोमेंट ऑफ इनर्शिया हॉलोकोन. क्लिअर आहे? ओके या ठिकाणी काय करतो मी लेट मी सिलेक्ट माय स्पेस. ओके DM या ठिकाणी काय होईल देअर इम्प्लाइज DM इक्वल्स टू सिग्मा काय आला आपला या ठिकाणी m बाय πr इंटू L राईट. मल्टिप्लाय ही टर्म तुमची पूर्णपणे ॲज इट इज का आपण ही सिग्माची व्हॅल्यू टाकलेली तुमचा काय येईल या ठिकाणी 2πr इंटू dx राईट. कॅन्सल होणारा टर्म या ठिकाणी कॅन्सल करा. काय काय कॅन्सल होईल या ठिकाणी तुमचा पाय अँड पाय कॅन्सल होईल. सो DM काय झाला मग तुमचा देअरफॉर DM इक्वल्स टू m ॲज इट इज राईट. देन त्याच्यानंतर कॅपिटल R इंटू L ॲज इट इज राईट. आणि देन त्याच्यानंतर हा तुमचा 2 आपण इथं घेऊन टाकूया. हा 2 इथं आला R इंटू dx तुमचा ॲज इट इज राहील. हा झाला तुमचा DM बरोबर DM. पण आता एक गोष्ट थोडी नोटीस करूया आपण की या ठिकाणी आपल्याला 2 व्हेरिएबल आहेत या DM मासमध्ये. जर आपण बघितलं 2 व्हेरिएबल आहे. एक dx हा पण तुमचा व्हेरिएबल आहे आणि देन त्याच्यानंतर R हा पण तुमचा काय आहे व्हेरिएबल आहे. कसा इथून तर इथपर्यंत ही R काय होऊ राहील या ठिकाणी व्हॅरी होऊ राहील राईट. आणि या पद्धतीने तो व्हेरिएबल आहे. सो आपल्याला काय करावं लागेल किंवा इंटिग्रेशन करताना आपण एकाच व्हेरिएबलवर करतो. सो आपल्याला या ठिकाणी एक व्हेरिएबल काय करावं लागेल इन द फॉर्म ऑफ कॉन्स्टंट टर्म रिप्लेस करावं लागेल. सो आपण काय करूया R ला रिप्लेस करूया. पण कसं करता येईल बघा. आपण काय करूया या ठिकाणी 2 ट्रायंगल सिलेक्ट करूया. एक पहिला तुमचा हा घेऊ राईट. आणि देन त्याच्यानंतर हा छोटासा ट्रायंगल कम्पेअर करू आपण या मोठ्याशा ट्रायंगल बरोबर राईट. असे 2 ट्रायंगल आपण कम्पेअर करू. मी इथं घेतो परत राईट. ही तुमची कॅपिटल R आहे, ही तुमची स्मॉल r आहे राईट. ही स्मॉल r आहे, ही तुमची कंप्लीट कॅपिटल L आहे आणि देन त्याच्यानंतर ही तुमची काय आहे या ठिकाणी x आहे. ही x तर ही पण काय झाली x राईट. इथपर्यंत x आहे आणि पूर्णपणे तुमची काय आहे या ठिकाणी L आहे बरोबर L आहे. सो कम्पेअर करू आपण R अपॉन RL. देअरफॉर स्मॉल r अपॉन कॅपिटल R इक्वल्स टू x अपॉन L. x अपॉन L. मला रिप्लेस काय करायचं आहे या ठिकाणी मला रिप्लेस करायचं आहे स्मॉल r इन द फॉर्म ऑफ सम कॉन्स्टंट अँड x व्हेरिएबल राईट. इथे x पण दिसतोय मला. सो स्मॉल r तुमचा काय होईल इम्प्लाइज स्मॉल r इक्वल्स टू कॅपिटल R अपॉन हा इकडं येईल अपॉन L इंटू x. क्लिअर आहे का? आणि आता ही टर्म या ठिकाणी मी इथे यूज करील. इथे यूज केल्यानंतर हा DM मास मी यूज करेल टू फाइंडिंग आउट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ही इलेमेंटल रिंग. त्यामध्ये मी इंटिग्रेशन कोणतं वापरणार 0 पासून ते कॅपिटल L पर्यंत बरोबर. हे लिमिट वापरल्यानंतर मला पूर्णपणे काय येईल मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युअर हॉलोकोन. हिला पण आपण काय करूया ब्रॅकेट करून घेऊ. यूज होणाऱ्या टर्मला पूर्णपणे ब्रॅकेट करा तुम्ही फक्त
बरोबर का, त्या गरजेचे टर्म आहेत. सो आपल्याकडे मास आलं. नाव आता आपण काय करूया, या छोट्याशा रिंगचा काय करू, मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करू. मी दुसऱ्या पेनने लिहितो. ओके, नाव मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युअर सिलेक्टेड एलिमेंटल रिंग, सिलेक्टेड एलिमेंटल रिंग, राईट. रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो. सो आय मी कम्प्लिटली मानून घेतो. कुठून आला तो, dm r² वरून आला, राईट. सो ही इंटिग्रेशन आपण 0 to l घेऊया, 0 पासून ते l पर्यंत. dm आपल्याकडे काय आला आहे बघू. dm आपल्याकडे आला आहे तुमचा 0 to l इंटिग्रेशन. dm काय आला आपला 2m अपॉन r इंटू l, राईट. r इंटू dx, r इंटू dx. क्लिअर आहे का. आणि हा झाला आपला dm. या ठिकाणी r तुमचा काही ॲज इट इज, राईट. सो r² ॲज इट इज. याद रखो भाई, dm r² इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युअर रिंग. छोटीशी रिंग येते सिलेक्ट केली म्हणून dm, आणि तिची रेडियस काय आहे स्मॉल r. क्लिअर आहे. ओके, आता आपण याला काय करूया, सॉर्ट आउट करूया. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला काय करायचं या ठिकाणी r रिप्लेस करायचं आहे का, dx आणि r दोन व्हेरिएबल आहेत. सो ठीक आहे, मी r ची व्हॅल्यू टाकून घेतो याच्यामध्ये. सो काय होईल, आपण एक काम करू, कॉन्स्टंट पण बाहेर घेऊन टाकू. कॉन्स्टंट पहिल्यांदा बाहेर घेऊन टाकू. काय कॉन्स्टंट आहे, 2m कॉन्स्टंट आहे. देन त्याच्यानंतर r आणि l सुद्धा काय आहे कॉन्स्टंट आहे. r l सुद्धा आपला काय आला बाहेर आला, बरोबर. ब्रॅकेटमध्ये काय राहिला 0 to l राहिला, बरोबर. r² आणि r काय होईल r³ होईल, r³ इंटू dx. क्लिअर आहे. ओके, आता r ला आपण रिप्लेस करूया. सो 2m अपॉन r इंटू l, 0 to l इंटिग्रेशन. देन काय येईल याचा क्यूब येईल. सो r अपॉन l इंटू x, राईट. याचा काय येईल क्यूब येईल इंटू dx. क्लिअर आहे का. आणि इथपर्यंत तुम्हाला कळालं. ओके, आता काय नाही, इंटिग्रेशन जस्ट सॉल्व करायचं आहे आपल्याला. सो काय करू, 2m अपॉन r इंटू l ॲज इट इज, 0 to l याचं लिमिट, rचा काय होईल क्यूब, r³ अपॉन lचा क्यूब इंटू xचा क्यूब इंटू dx ॲज इट इज. होप इट इज क्लिअर. ओके, परत आता काय याच्यामध्ये काही कॉन्स्टंट टर्म आले आहे, ते आपण काय घेऊया साईडला घेऊया. ओके, सो देअरफॉर ज्या कॉन्स्टंट आहे त्या बाहेर येतील. परत 2m अपॉन r इंटू l ॲज इट इज, मल्टिप्लाय r³ बाहेर येईल, l³ सुद्धा काय येईल बाहेर येईल. हे आता सेम व्हेरिएबल झाले, राईट. सो 0 to l x³ इंटू dx. क्लिअर आहे का. आणि या ठिकाणी आपण थोडी काय करूया, क्रॉस कटिंग करूया. r आणि r या ठिकाणी कॅन्सल झाला, इथं 2 राहिला. देन त्याच्यात हा काय होईल 4 होईल. सो 2m r², देन हा काय होईल l टू द पावर 4, l टू द पावर 4. क्लिअर आहे भाई, बहुत बढ़िया. हे काय येईल या ठिकाणी क्रॉस, हे इंटिग्रेशन सॉल्व केलं तर काय होईल तुमचं x टू द पावर 4 अपॉन 4. क्लिअर आहे. ओके, आणि देन त्याच्यानंतर इंटिग्रेशनचं अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट आपल्याला या ठिकाणी टाकून सबट्रॅक्ट करावं लागेल 0 to l. क्लिअर आहे. फॅन्टॅस्टिक. सो कर लेते सॉल्व भाई. हा काय येईल या ठिकाणी 2m r² अपॉन l टू द पावर 4, राईट, इंटू अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. हे तर 0 आहे, सो ते नाही टाकलं तरी चालेल का, सर्व 0च होईल. lचा पावर काय होईल 4 होईल. lचा पावर या ठिकाणी 4 झाला आणि अपॉन 4 आला. क्लियर है, बहुत बढ़िया. l टू द पावर 4 एंड l टू द पावर 4 एकमेकांना कट होऊन जातील और ये यहाँ पे बनेगा बे एके बे एंड बे दुनी 4 बन गया भाई. बहुत बढ़िया. या ठिकाणी आपलं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑलमोस्ट पूर्णपणे फाइंड आउट झालेलं आहे. देअरफॉर I इक्वल्स टू आपल्या राहिलेला टर्म काय या
पूर्णपणे तिकडे घ्या. इथं करायला एम आर स्क्वेअर, बाकी सर्व कट होऊन गेलेलं आहे. राईट, एम आर स्क्वेअर. राईट, एम आर स्क्वेअर. डिनॉमिनेटरला काय राहिलं या ठिकाणी ओनली 2 राहिला. क्लियर है? ओके भाई, यहाँ पे बात नोटिस करो, बात नोटिस करो. मोमेंट ऑफ इनर्शिया कसा आला हा? या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया एम आर स्क्वेअर बाय 2 आला. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क एक्झॅक्टली आपला हाच होता, एम आर स्क्वेअर बाय 2. एम आर स्क्वेअर बाय 2 आणि डिस्कचा किंवा हॉलोकॉनचा आणि डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेम येण्याचं कारण काय? मग सेम येण्याचं कारण हे आहे की डिस्ट्रीब्यूशन ऑफ मास फ्रॉम रोटेशनल एक्सिस. जर मान लेते भाई इस हॉलोकॉन को मैंने ऐसे उठा लिया और रख दिया और इसको मैंने ऊपर से ऐसे पिचका दिया, तो ये पूरा का पूरा एक क्या बन जाएगा? डिस्क बन जाएगा. आणि जर ही डिस्क झाली, याचं मास डिस्ट्रीब्युशन जस्ट लाईक जर डिस्क प्रमाणे असेल तर यस, याचा मोमेंट ऑफ इनर्शिया सुद्धा काय असला पाहिजे? डिस्क प्रमाणेच असला पाहिजे. म्हणून याचा मोमेंट ऑफ इनर्शिया थ्रू आउट द होल कॅल्क्युलेशन अँड स्टॅटिस्टिक अँड इवन दो थ्रू आउट आवर सिलेक्टेड जॉमेट्री काय आला या ठिकाणी? एम आर स्क्वेअर बाय 2. सो या ठिकाणी आपण म्हणू शकतो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युअर डिस्क, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युअर सॉलिड सिलेंडर, अँड देन त्याच्यानंतर थर्ड इट इज मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युअर हॉलोकॉन आर कम्प्लिटली सेम, जो की काय असेल तुमचा एम आर स्क्वेअर बाय 2. ओके, तुम्ही हे पूर्णपणे चांगलं लिहून घ्या अँड नोट करून घ्या. काही डाऊट्स वगैरे आला तर मला याविषयी प्रश्न विचारा.